गाईस, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना माझे? तर मी पण छान आहे. तुम्ही कसे आहात सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर सकाळची बरीचशी कामं झालेली आहेत माझी. तर ब्लॉगची सुरुवात केलेली आहे 10:30 वाजता. 10:30 वाजलेले आहेत आणि इथं चाललेली आहे माझी देवपूजा. तर मी देवपूजा करून घेते, कारण की झाडू वगैरे मारल्याशिवाय देवपूजा नाही करता येत. आधी झाडू वगैरे मारून घेतला, घर सगळं क्लीन केलं, मग कपडे मशीनला लावून दिलेले आहेत आणि म्हटलं आता चला त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेऊयात. आणि आज सॅटर्डे आहे आणि सुट्टी आहे, साहेब आहेत वरती. तर आज छोटी मोठी कामं जरा सुरुवात झालेली आहे सकाळची आमची. आणि आज व्लॉग करायचं विशेष कारण म्हणजे असं की मला बऱ्याच ताईंची कमेंट आली, 2 ताई आहेत त्या, तर त्यांचं नाव मी इथे मेन्शन करेल, टाकेल इथं. त्यांनी जी कमेंट्स केलेली आहे ती. तर ताईंचं म्हणणं होतं की इडलीचं मला प्रमाणासहित आम्हाला सांगा. इडली तर नाही बनत आहे मी आज, पण आज शिवण्याची खूप इच्छा होत होती की आप्पे वगैरे खायचे आहे. तर तिला 2-3 दिवस ताप होता, ती जेवण पण करत नव्हती. पण काल ती स्वतः तोंडाने म्हटली की मम्मी मला आप्पे खायचे आहेत. ते भांडं तिने बघितलं. तर आप्पेची रेसिपी करणार आहे आणि ते बॅटर मी कसं कळलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि कसं पद्धतीने केलं. ॲक्च्युली प्रमाण तर सांगितलं मी तसं, पण कसं होतं आता आपण रोजच्या डेली आपण गृहिणी आहोत, आपल्याला कसा अंदाज असतो, तर आपण एकदम प्रमाणासहित नाही घेत. ते बरोबर ते हाताचा अंदाज असतो आपल्याला. तर तसंच पद्धतीने मी नेहमी करत असते, असं प्रमाण वगैरे काही नसतं. पण मी आज तुमच्यासाठी केलेलं आहे, खास तुमच्यासाठी अशी प्रमाणासहित व्हिडिओ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर नाश्त्याला आज आप्पे वगैरे कोणी खाल्ले नाही, मुली स्कूलला गेलेले आहे, डॅडी मम्मी पण नको म्हणताय नाश्ता. तर दुपारीच शक्यतो बनतील आणि बघू कसं होतं. तर चालू द्या, आता मी देवपूजा वगैरे करून घेते, मग तुमच्यासोबत परत पुन्हा बोलते. तर इथं चाललेली आहे माझी देवपूजा. तर सुरुवातीला साईबाबांना छान असे आंघोळ घालून आधी त्यांचे वस्त्र चेंज करून घेतलेले आहे. तर त्यांचे जे वस्त्र आहेत तर ते डॅडींनी स्वतः त्यांच्या हाताने बनवलेले आहेत. तर आज जसे हे वस्त्र घातले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही असे चेंज करून घेतो. तर आज आता हे धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर आता हे छान असे वस्त्र त्यांना घालून आता अशा प्रकारे आता माझी अशी देवपूजा चाललेली आहे. देवपूजा झालेली आहे माझी करून आणि बसले होते. आता हे जे आमचं कळसाचं आहे नारळ, तर हे नारळ बघू शकताय तुम्ही, थोडंसं लाईटवरती सुकत आलेलं आहे. तर मग डॅडीनं म्हटलं थोडंसं एका बकेटमध्ये लावून द्या माती ठेवून, मग बघूयात आपण क्वार्टरला वगैरे तिथं मोकळी जागा आहे तिथं लावून देऊ. तर हे बघू शकताय सीमाताईकडून मी हे झाड आणलेलं होतं, मनी प्लांट आहे. तर मला त्याला काय करायचं होतं म्हणजे खाली नाही ठेवायचं, कारण की इथं कसं होतं गाई वगैरे येतात आमच्या इथं दारामध्ये. तर मी त्यासाठीच 2 अशा झाडाच्या कुंड्या आहेत. तर बघू शकता ह्या अशा प्रकारच्या मला त्या दोन्ही साईडचा जो दरवाजा आहे ना, त्या दरवाजाच्या साईडला तिथं लावायच्या आहेत. आणि हा मनी प्लांट तो छान असं पसरतो, म्हणजे याच्यामध्ये असं बघू खूप छान दिसेल तो. तर यांना म्हटलं घेऊन या. तर आता बघूयात कधी वेळ मिळतो लावायला. आता हे वरती गेलेले आहेत डॅडींजवळ, काहीतरी काम चालू आहे त्यांचं. डॅडीन ते फ्रेम बनवत आहेत. श्रीरामांचा फोटो मिळालेला होता आम्हाला ज्यावेळेस अयोध्यामध्ये श्रीरामांची स्थापना झाली होती त्यावेळेस. तर त्या फोटोला फ्रेम करतायत आणि बघू आता मी करते स्वयंपाक थोडं. तर इथं आप्प्याचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक वाटी घ्यायची, कुठलीही जी तुमच्या घरात कुठलीही वाटी असेल त्या वाटीनेच बरोबर आपल्याला 3 वाटी मी असे तांदूळ बरोबर मोजून घेणार आहे. तर तुमच्याकडे जी वाटी असेल किंवा तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता, छोटी वाटी घेऊ शकताय. इथे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आप्पे खायचे आहेत तर त्यासाठी तांदूळ आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत तरी भिजत घालून द्यायचे आणि संध्याकाळी ग्राइंड करून पीठ फॉर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून आप्पे खूप छान बनतात. आणि बघू शकता मी इथं 3 वाट्या बरोबर ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी अशी उडदाची डाळ आहे ती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आणि त्यानंतर छोटी वाटीमध्ये अर्धीच वाटी मुगाची डाळ अशी घेतलेली आहे. तर तुम्ही याच्यात डाळीचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता. हे तांदूळ थोडेसे कमी घेतले तरी चालतील, अजून छान लागतात. तर सगळ्या डाळी छान असं तांदूळ आणि डाळ सगळं मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला 2-3 पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरची जी पावडर आहे ते ती सगळी जी निघून जाईल. बघू शकता मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि आता पुन्हा आपल्याला त्यामध्ये स्वच्छ असं पाणी ऍड करायचं आहे. तर इथे तांदूळ आणि डाळी साई भिजेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये ऍड करून द्यायचं आहे आणि
तर जाळीदार असे आप्पे येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडेसे अशा मेथ्या असतात त्या भिजत घालून द्यायच्या आहे. तर मेथ्यांमुळे आप्पे किंवा इडल्या अशा छान अशा जाळीदार होतात. तर आता मेथ्या घालून दिलेल्या आहेत आणि झाकण ठेवून आता कमीत कमी इथं मी ठेवलेले आहे 12 वाजता बरोबर भिजत घालून ठेवले होते. तर संध्याकाळी मी आता याला ग्राइंड करायला घेणार. तर इथे बघू शकताय संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि संध्याकाळपर्यंत आता तांदूळ सुद्धा छान अशी डाळ पण सुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे. तर आता आपल्याला याला छान असं ग्राइंड करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथं मिक्सरच्या भांड्यात स्टेप बाय स्टेप करून आपल्याला छान असं मिक्स त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले आप्पे छान तयार होतील. तर बघू शकताय आता मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे आणि याला छान असं ग्राइंड करून घेणार आहे. तर इथे बघू शकताय तांदूळ डाळ वगैरे छान असे मस्त बारीक पेस्ट त्याची तयार करून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने आता सर्व आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय आप्यांचं बॅटर. तर मिश्रण तुम्ही बघू शकताय आत्ताच एकदम फ्लफी वाटतंय. तर अशाच प्रकारे सर्व तांदूळ मिक्सरमध्ये छानपैकी असे वाटून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय सर्व तांदूळ असे छान मिक्सरमध्ये मी बारीक असे वाटून घेतलेले आहेत आणि जे बॅटर आहे आपल्याला एकाच डायरेक्शनने असं एकसारखं असं छान फेटून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असं हे बॅटर फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यात नाही इनो ना सोडा काहीच मी ऍड केलेलं नाहीये. बघू शकता आता इथं बॅटर पण बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि बघू शकता आणि फ्लफी पण झालेलं आहे. आणि हे कशामुळे होतं डाळ वगैरे असली ना तर त्यामुळे हे होतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल बॅटर नाही फुललंय तर तुम्ही काही गडबडीमध्ये इनो सुद्धा टाकू शकताय. आता इनोचं सध्या खूप चालू आहे की इनो टाकलं की छान असं फ्लफी एकदम तयार होतं. तर आता आपल्याला काही गरज पडली नाही कारण की आता थोडंसं उन्हाळ्याचं वातावरण आहे, थोडंसं गरम होतं आहे. तर तेव्हा ते बॅटर छान फुलतं. जेव्हा थंडी असते पावसाळा असतं पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये जरा शक्यतो बॅटर फुलत नाही. तर रात्री मी याच्यामध्ये सुद्धा काही टाकलेलं नव्हतं जसं की मी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे आता हे बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी याला डिवाइड करेल आणि याला सुद्धा आता आपल्याला तडका मारायचा आहे. तर आधी सुरुवातीला चटणी करून घेते. सुरुवातीला मी इथं चटणी करून घेणार आहे. चटणीसाठी मी घेतलेले सुकं खोबरं आहे. तर सुक्या खोबऱ्याची चटणी छान लागते. जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकतायत. तर शेंगदाणे घेतलेले इथं भाजून आणि इथं पुदिना घेतलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर बघूया. तर अशा प्रकारची चटणी खायची होती श्रेयाला. तर तिचं चाललं होतं मम्मी मला हिरवी चटणी कर. तर तिचे काकू जशी हिरवी करते पण मी दरवेळेस इडली. तर अशा प्रकारची चटणी खायची होती श्रेयाला. तिला खायची होती हिरवी. मम्मी म्हणे की मला हिरवी चटणी खायची आणि दरवेळेस मी करते इडली सोबत तर थोडीशी कशी ओल्या खोबऱ्याची असते. तर मी एकदा दाखवली मला वाटतं चटणीची व्हिडिओ. तर तशा प्रकारची चटणी करत असते पण तिची चालली होती इच्छा की मम्मी हिरवी चटणी कर. तर त्यासाठी थोडा पुदिना घेतला. कोथिंबीर नव्हती संपलेली होती पण ती स्कूलमधून आलेली आहे आणि हे पण सुद्धा वरती गेलेले आहेत. तर मला कोथिंबीर आणून द्यायला आता सध्या कोणीच नाहीये. तर असं आपण पुदिना ऍड करूयात आणि आता ही चटणी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. तर बघू शकता इथं चटणी छान अशी ग्राइंड करून झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये हिला ट्रान्सफर करून घेऊयात सगळे. इथे चटणी मी बघू शकता पातळच ठेवलेली आहे. आप्यांसोबत चटणी पातळच बरी वाटते. आता हिला मी तडका मारून घेते. तर आता इथं चटणीला तडका देण्यासाठी तडक्याची पळी मी गॅसवर ठेवून दिलेली आहे. त्यात तेल ऍड करून दिलेलं आहे. तर एकीकडे तेल तपतं आहे आणि इकडे चटणी तुम्ही बघू शकता आहे. अतिशय घट्ट नाही आणि अतिशय पातळही नाही अशा पद्धतीने मी चटणी ठेवलेली आहे. आता त्यानंतर तेलही छान तपलं आहे. तेलामध्ये मोहरीचा असा छान असा मस्त तडका लावून द्यायचा आहे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरीचा तडका अतिशय सुंदर लागतो चटणीमध्ये आणि आमच्या घरात यांचा फारच फेवरेट आहे मोहरीचा तडका. आणि त्यानंतर बघू शकताय मी तडक्यावाल्या ज्या मिरच्या असतात अख्ख्या त्या 2 अशा फोडून अशा टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला हिंग त्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि छान असा मस्त कढीपत्ता असा भरपूर त्यात टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही छान असा तडतडला की त्यानंतर आपल्याला ते तडका मस्त असा चटणीवर ओतून द्यायचा आहे. तर बघू शकता मस्त एकच नंबर चटणी तयार झालेली आहे आणि फेवरेट आहे. आता ही एक अशा पद्धत असते चटणीची आणि इडली सोबतची थोडीशी वेगळी आहे ओल्या खोबऱ्याची. तर मीठ राहून गेलं होतं टाकायचं तर मी विसरून गेले होते. तर आता मीठ टाकून दिलेलं आहे. तर बघू शकताय चटणी आणि मिरची सुद्धा अशी एकदम कडक झालेली आहे बघू शकता. तर आता आप्पे आपल्याला करायला घ्यायचे आहे. तर आता हे जे बॅटर आहे तर मी 2 भागामध्ये डिवाइड करून घेते कारण की श्रेया नको म्हणते तिला कांद्याचं वगैरे नाही आवडत. तर तिला नॉर्मल मधलेच आप्पे करून देणार आहे.
चला तर मग लागते मी आता. तरी तर मी आपल्याला भांडं ठेवून दिलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आता आपल्याला एक डिवाइड करून घ्यायचं आहे. 2 भांड्यांमध्ये मी आता हे डिवाइड करून घेते. तर आता हे बॅटर मी डिवाइड करून घेते. बॅटर खरंच खूप छान झालेलं आहे, फ्लफी एकदम. भूक लागली फक्त मीठ ऍड करणार आहे, कारण की तिला कांदे वगैरे नको आहेत. शिवण्याला सुद्धा नाही आवडत कांदे वगैरे. ही गोरी दिसते, काळी आहे का तू? मूर्ख. चल पटकन शूट करणार आहे, बंद करणार. मीठ मी टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर असा कालून घेतलंय बॅटर. आणि बॅटर तुम्ही बघू शकताय किती छान असं फ्लफी तयार झालेलं आहे. तर आता आपण इथं आप्याचं भांडं ठेवून दिलेलं आहे. त्या आप्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल आहे ते ऍड करायचं आहे. अशा प्रकारे सगळीकडं थोडंसं तेल, आणि ते छान असे क्रिस्पी बनतात, खूप छान लागतात. थोडं थोडं बॅटर आपल्याला त्यामध्ये हे पोर करायचं आहे. आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमच ठेवायची. एकदम कसं होतं ते जळून जातात, मधली जे आहेत तीन ते पटकन जळून जातात. तर अशा प्रकारे मी आता सर्व ओतून घेणार आहे. ओतताना जरा जे भांडं आहे ते तुमचं ज्याच्याने ओतताय ते जवळ घ्यायचं, जेणेकरून ते साईडला पडणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मी आता सर्व ओतून घेतलेलं आहे. आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून, तर इथं बघू शकताय वाफून गेलेले आहे. वरचा भाग सुद्धा छान असा सुकला गेलेला आहे. आणि इथं आपण पलटी करून घ्यायचं आहे सगळे. तर मधले थोडेसे आहे ते थोडे पटकन लाल होतात. आणि किती छान झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. मधला भाग थोडासा लाईट पटकन होऊन जातो, शेकला जातो. आणि खालचा भाग बघू शकताय आणि किती छान असा त्याला सोनेरी रंग आलेला आहे. साईडचे जे आहेत ते पटकन हे होतात. तर तुम्ही हवा असेल तर याच्यामध्ये तुम्हाला जशा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात भाज्या ॲड करू शकताय. गाजर म्हणा, भरपूर गोष्टी तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. प्रत्येकाची करायची मेथड थोडीशी वेगवेगळीच असते. तर आता इथं आमच्या दोघी मुलींना असल्या आवडतात सिंपलवाले. तो खूप छान असे बघू शकताय, खूप मस्त असे टपोरे असे पाणीपुरी टाईप फुललेले आहेत. असं हे करायचं, तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जो खालचा भाग आहे थोडंसं तिथंसुद्धा ऑइल थोडंसं लागलं गेलं पाहिजे. खालचाही भाग छान असा क्रिस्पी झाला पाहिजे. तर आता खालच्या भागाला सुद्धा आपल्याला जवळपास थोडेसे 3-4 मिनटं लागतील. तर मीडियम फ्लेमवरच शक्यतो करा. फुल फ्लेम केली तर हे जो मधला पोर्शन आहे तो पटकन शेकला जातो. तर आता मीडियम फ्लेमवर आपण पुन्हा खालचा भाग क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊया. तर बघू शकताय इथे आप्पे झालेले आहेत रेडी. एकदम टम्म असे फुगलेले आप्पे तुम्ही बघू शकताय. साईडने पण असा छान सोनेरी रंग आलेला आहे. तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आता मी श्रेयाला काढून देते प्लेटमध्ये. तर काढताना इझिली निघतात, ते निघतील ते असेच. तर अशा प्रकारे ते तयार झाले आहे. शिवकडे का बस बस काढू दे मला आधी प्लेटमध्ये. साईडला भाजी बनतीये आता मम्मी इथं. बघू शकता इथं चटणी झालेली आहे. पुदिनामुळे थोडासा रंग तिचा काळपट पडतो. तर अशा प्रकारे आता चटणी आणि आप्पे. तर कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अजून आपण दुसरे आप्पे मी तुम्हाला दाखवणारच आहे, तडका मारणार आहे. तर बघूयात, आधी मम्मी डॅडींना जेवण देऊन देते. आप्पे बघू शकता आतमध्ये जाळी, एकदम जाळी बघू शकताय तुम्ही. आप्प्यांना जाळी बघू शकताय किती छान आलेली आहे. आणि श्रेया उतावळी होती खायला, भूक लागली श्रेयाला. माझं चाललंय व्हिडिओ शूट करायचं का. बस 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 बस. शिवण्याकडे गेली, शिवण्याला पण आता देते. तू तेवढे खाणार आहेस ना? हां
तर तेवढे खाऊन घे आणि आता शिवण्याला पण देते. आधी मम्मी डॅडी जेवण देते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुढचे आप्पे कसे बनवायचे मी ते दाखवते. आणि कशी वाटते नक्की मला कमेंट करा आणि प्लीज प्लीज जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला. करते ग मी टिक्की बर्गर, टिक्की नाही आहे पण बर्गर, मग हेल्दी बर्गर बनवते, छोटासा मिनी बर्गर. तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी चटणी बघूया. चटणी अशी स्प्रेड करून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी तुम्ही टाकू शकताय त्याच्यामध्ये. अरे चीज असलं तर तुम्ही चीज टाकून घेऊ शकताय. तर अशी चटणी लावून घ्यायची. हा छोटासा मिनी बर्गर तयार झालेला आहे आणि आता हा शिवण्या खाणार आहे. तर हेल्दी बर्गर नक्की ट्राय करून बघा. मुली खात आहेत आप्पे दोघी जणी आणि साहेब पण आलेले आहेत, बघू शकतायत. साहेब थकले आहेत साहेब. साहेबांना बाप्पांनी काम लावलं होतं. आज डॅडींनी यांना कामाला लावलं होतं थोडंसं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणती ती फ्रेम ना डॅडी फ्रेम बनवताय ना? नाही रे, नाही मी काल बघितलं होतं डॅडीना. खुर्ची होती ना ती खुर्ची तुटली. नाही डॅडीनं मी काल बघितलं होतं जेव्हा मी कपडे धरायला गेले ना. तर डॅडी ना ते फ्रेम करत होते. जे श्रीरामांची फोटो भेटलेला होता श्रीरामांचा अयोध्याच्या वेळेस नाही का. तर त्यावेळेस तो फोटो भेटलेला होता. डॅडीने फार आवडला. लावला पण बघितली. तर हे बघा, ह्या फ्रेम सुद्धा डॅडींनीच केलेल्या आहे. तर अशा प्रकारे आता आमचा दिवस चालू आहे. आप्पे आता साहेबांना पण भूक लागलेली आहे. तर आपण आप्पे तुम्ही आप्पे बघितलेच. तर अशा प्रकारे सिंपल हे आप्पे होते. मुलींना कांदा वगैरे आवडत नाही तर तुम्ही अजूनही काही त्यात भरपूर गोष्टी ऍड करू शकताय. गाजर असतं, वाटाणे वगैरे किंवा ते ग्राइंड करून, म्हणजे भरपूर प्रकारचे आप्पे बनतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आप्पे बनवायची. तर जसे आता आमच्या घरामध्ये मुलींना सिंपल आवडतात तर यांना कांदा वगैरे टाकून थोडासा तडका मारणार आहे. तर गाजर असतं तर गाजर पण आपण टाकलं असतं. तर गाजर टाकूनही बघा, गाजर टाकून खूप छान असे युनिक दिसतात. गाजरमुळे तो कलरही छान येतो आप्यांना. तर गाजर आता सध्या नाही आहे अवेलेबल तर मी गाजरचीच नाही टाकणार आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका आणि खूप छान बनतात आप्पे आणि हेल्दी पण असतात मुलांना. तर चला, तर आता तडका कसा मारायचा मी ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला नाही दाखवत, यूट्यूब फॅमिलीला दाखवते. तर चला मग आता साहेबांना जेवण देते. आता जेवणच झालेलं आहे आमचं. आता हे दुपारचे वाजलेले आहेत 12 आणि आज इथं घेतलेला आहे कांदा आणि लकीली मला गाजर सुद्धा भेटलेलं होतं. तर गाजर किसून घेतलं आहे, हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि पॅन मध्ये तेल टाकून तपण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर इथे बघू शकताय तेलही छान तपलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला 1 चमचभर असं जिरं ऍड करून द्यायचं आहे. तर जिरं छान असं तळतळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी काही कढीपत्त्याची पानं होती तर ती सुद्धा ऍड करून दिलेली आहे. तर कढीपत्त्यामुळे चवही छान लागते आणि कढीपत्ता चांगलाही असतो. आणि त्यानंतर त्यामध्ये मी ज्या हिरव्या मिरच्या टेचून ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा मी तेलामध्ये आता छान अशा परतून घेणार आहे. तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा ऍड करून द्यायचा आहे आणि बघू शकताय कांदा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा जास्तही लाल करायचा नाहीये, थोडासा त्याचा कच्चापणा पण जाईल आणि थोडासा हलकासा त्याचा रंग बदलेल, बस इतपतच आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. आणि बघू शकताय थोडासा रंगही त्याचा चेंज झालेला आहे. तर इथे कांदा छान परतून झाल्यानंतर जे गाजर मी किसून ठेवलेला होता तो गाजर सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे. तर तुम्हाला हवे असल्यास तर तुम्ही भरपूर भाज्या सुद्धा ऍड करू शकताय. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही आप्यांमध्ये म्हणावं तशी भाजी ऍड करू शकता आहे. आणि हेल्दी नाश्ता असतो. खरं तर सगळ्या डाळी असतात बऱ्यापैकी, तर सगळ्यात पौष्टिक नाश्ता आहे. तर इथे तडका झालेला आहे. तर आता मी सर्व तडका जो आहे तो बॅटर मध्ये ओतून घेत आहे. तर बघू शकता तडका गरमच आहे तरी सुद्धा मी त्या बॅटरमध्ये ओतून घेत आहे. तर हा तडका आता आपल्याला छान बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला त्यामध्ये नक्की, बारीक चिरून मस्त कोथिंबीर, तर चव अजून छान लागते आप्यांना. तर कोथिंबीर माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती तर मी कोथिंबीर नाही टाकली आहे, पण तुम्ही टाका, खूप छान लागतात आप्पे. आणि बघू शकता सर्व असं जे तडका होता तो सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये एकसारखा. आता इथे लगेच आप्पे बनवून घेऊयात आपण. आप्याचं भांड मी ठेवून दिलेलं आहे आणि बघू शकताय थोडं थोडं हलकं हलकं असं तेल आपल्याला प्रत्येक पात्रामध्ये असं टाकून घ्यायचं आहे. तर इथे आप्पे टाकण्यासाठी मी छोट्या चम्मचचा यूज केलेला आहे. तर छोट्या चम्मचमुळे काय होतं, बॅटर हे व्यवस्थित आप्याच्या पात्रामध्ये व्यवस्थित टाकता येतं.
तर इथं बघू शकताय सर्व आप्पे असे टाकून झालेले आहेत आणि झाकण ठेवून 5 मिनिटं खालच्या साईडने सोनेरी रंग होईपर्यंत परतू द्यायचा आहे. तर इथं बघू शकताय 5 मिनिटानंतर जी वरची साईड आहे आप्यांची ती अजिबात ओलेली राहिलेली नाहीये, पूर्णपणे वाफल्या गेलेल्या आहे वरच्या साईडने सुद्धा. आणि एक एक करून आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर बघू शकताय अतिशय सुंदर असा खालून सोनेरी रंग आलेला आहे आप्यांना, बघू शकताय. तर सर्व आप्पे असे पलटी करून घ्यायचे जेणेकरून खालची बाजू जी आहे ती सुद्धा छान अशी सोनेरी रंगाची झाली पाहिजे. तर आप्पे सर्व पलटी करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावर थोडंसं हलकंसं ऑइल असं टाकून द्यायचंय जेणेकरून खालची बाजू सुद्धा छान अशी क्रिस्पी झाली पाहिजे. तर थोडंसं मी लाईट असं ऑइल त्यात ऍड करून देणार आहे. तर आप्याच्या भांड्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, माझ्याच बाबतीत होतं की नाही ते मला माहिती नाही, तुमच्या बाबतीत पण होतं की मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी जे आप्याचं भांडं ठेवते तर ते मधली जे आहे मधले जे 3 भाग आहेत आप्याचे, तर ते बरोबर 3 भागामधले ते आप्पे आहेत ना ते पटकन जळतात, म्हणजे जास्त पटकन त्यांना हीट मिळते असं होऊन जातं. जे साईडचे आहेत तर त्यांना पटकन हीट मिळत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित होत नाहीत. तर त्यासाठीच आता मी ते आलटी-पलटी करून घेतले आहे. मधल्या पोर्शन मध्ये 3 पुन्हा ठेवून दिलेत आणि साईड मध्ये जे मधले होते ते साईडला ठेवून दिलेत. असे अधून-मधून असं चेक करून घ्यायचे आहेत, कारण त्याला कसं होतं मधोमधच हीट लागते, त्याच्यामध्ये साईडचे आहेत ते व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी थोडंसं मी फिरवून घेत असते. आणि बघू शकता आप्पे अतिशय सुंदर झालेले आहेत. तुम्ही मगाशी बघितलं ते जाळी सुद्धा छान आलेली आहे आप्यांना. तर असे चेक करून करून आता आप्पे असे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुमच्या इथं कोणाकोणाला आप्पे आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा. तर बघू शकता आप्यांना छान असा सोनेरी रंग खालच्या साईडने सुद्धा आलेला आहे. तर अशा प्रकारे मी सर्व आप्पे असे छान असे क्रिस्पी सोनेरी रंगाचे होईपर्यंत शेकून घेतलेले आहे. आणि साहेब वाट बघतायत कधी येईल, कधी भूक लागलेली आहे साहेबांना, कारण डॅडींनी आज काम लावलेलं होतं वरती. तर ते आता आलेले आहेत, त्यांच्यासाठी आता प्लेट करते, पटकन गरम गरम आप्पे त्यांना खायला देते. तर आमच्या इथं शक्यतो नाश्ता जर केला तर दुपारी कोणी जेवण करत नाही. तर त्यासाठी आणि असे नाश्ते केले तर ते कामच होत नाही. त्यासाठीच आम्ही जास्त नाश्त्याला हे करत नाही, तर दुपारच्या जेवणाला शक्यतो करतो. तर आता ही प्लेट अशी तयार झाली आहे. तर बघू शकताय आप्पे कसे झाले मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला तर आता साहेबांना आपण प्लेट देऊयात. तर कशी वाटली तुम्हाला आप्प्यांची आजची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. प्लीज प्लीज मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. सो आता आप्प्यांची प्लेट रेडी झालेली आहे आणि आता साहेब बसलेले वेटिंगसाठी. तर साहेबांना ही टीव्हीचा आवाज. तर हे साहेबांसाठी डिश. तर आता आप्पे खाऊन सांगा साहेब कसे झाले. खोटी तारीफ नका करू, युट्यूब फॅमिली सोबत नेहमी खरं बोलायचं. बघा दाखवा आतमध्ये गाजर अजून असते ना. सर नशीब गाजर सापडलं, गाजर नव्हतं माहिती का, ते मला चुकून सापडलं. तर आप्पे झालेले आहेत, कसे वाटतात नक्की मला कमेंट्स करून सांगा सर्वांनी. तर डिश बघू शकताय. तर कसं वाटलं तुम्हाला आप्प्यांची रेसिपी. तर मला असं कमेंट्स करून सांगायचा. तर मी करत राहील प्रयत्न. आता याच्या पुढं नेक्स्ट संडेला आपण सांबर प्रॉपर रेसिपी करूयात आणि ती सगळी मी तुमच्यासोबत शेअर करेल. सांबर, इडली, तर सगळी आपण रेसिपी, कारण की तुम्ही मला खरं तर इडलीचंच विचारलं होतं, पण इडलीचं आज ह्यावेळेस शिवण्याने आप्पेचं सांगितलं म्हणून आप्पेच केले. तर नेक्स्ट संडेला किंवा सॅटर्डेला आपण सांबर, चटणी सगळे ऑल मी म्हणजे जे बटाट्याची चटणी वगैरे आहे ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सगळं दाखवेल मी. आणि इडली मी कशी करते तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर आता ह्यावेळेस आप्प्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि असा होता आजचा व्लॉग. तर आता नेक्स्ट व्लॉग सुद्धा येणार आहे. तर तो व्लॉग आहे तर आमच्या इथली जत्रा, म्हणजे आमच्या दिघीमध्ये जत्रा भरते दरवर्षाप्रमाणे. तर आमच्या दिघीमध्ये उरूस असतो, त्याला उरूस म्हणतात ना. तर आम्ही जत्राच म्हणतो सगळेजण. तर जत्रेचा सुद्धा ब्लॉग होणार आहे. संतोष भाऊ, सीमाताई त्यांची फॅमिली घेऊन येणार आहेत आणि दुपारून. तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, जत्रेच्या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा हा ब्लॉग. तर अजून भरपूर काम आहेत, तर अजून मी बाय बाय नाही करणार, कारण की हा ब्लॉग थोडासा अजून कंटिन्यू करणार आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग आहे तो जत्रेचा आहे, तो सुद्धा बघा आणि त्याला सुद्धा लाईक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आमच्या चॅनलला. चला आता साहेबांचं जेवण होतंय. साहेबांना मला आज एक काम लावायचं आहे थोडंसं.
सुट्टी आहे तर थोडंसं काम लावते. म्हणजे मला थोडीशी रॅक आहे ती तिला ड्रिल मशीनने होल पाडायचा आहे. तर यांना सांगितलं मला ड्रिल मशीन होल पाडून द्या. अजून यांनी ज्या कुंड्या आणल्या मी तुम्हाला मागाशी दाखवल्या तर त्या कुंड्या सुद्धा लावायच्या आहेत. तर त्याला कधी मुहूर्त लागणार आहे काय माहिती नाही. कधी करशाल त्याला? तर त्या सुद्धा करायचं आहेत. ते झाडांना बघूया सीमाताई जर आल्या तर सीमाताईच्या हातानेच, कारण की कसं होतं काही काहींच्या हातांना बरकत असते तर ते लावले की पटकन येतात. तर बघूया सीमाताई किंवा डॅडींना मी सांगेल, कोण करते आता माहिती नाही आहे. तर बघू त्या कुंड्या मला तिथं छान पुढचा पोर्शन आहे तिथे लावायचे आहे. तर हा जो दरवाजाचा पोर्शन आहे ना या दोन्ही साईडला मला इकडं लावायचे आहे, या साईडला आणि या साईडला असे, म्हणजे ते छान दिसतील जरा. तर कुंड्या आता सध्या इथंच पडलेल्या आहेत आणि मनी प्लॅन्टवर पण पोरांनी काहीतरी बरं करून ठेवलं आहे. पण हे मी जे मनी प्लॅन्ट लावलं ना नुसत्या काड्याच लावल्या होत्या. ताई म्हणले की नुसत्या काड्या वगैरे लावून दे, पण ते जरा वाढतंय म्हणजे छान वाटतंय जरा. तर ह्या कुंड्यांमध्ये लावलं तर छान दिसल ते. तर बघू आता कधी होतं. शिव काय करते? शिव शंक करते. मशीनमधले कपडे सुद्धा झाले असतील. शिवण्या करते एडेच आहे. शिवण्याला बरं नव्हतं 2-3 दिवसापासून. शिवण्या बाळा माझा काय करते? तू शंख खेळते का टेडी सोबत? आता तू तनू येणार आहे, मग आपल्याला जत्रेला जायचंय है ना? 3 दिवस आहे. तर आता मी सुद्धा माझ्यासाठी करून घेते, कारण की आता मीच राहिलेली आहे जेवायची. तर यांना विचारून बघते आधी. हो तुम्हाला लागणार आहे अजून? वालाची शेंगाची भाजी घ्यायची का? वालाची शेंगा नको होऊन जाईल तितक्यावर. तर आमचं जेवण काही असं नॉर्मलच असतं, इतकं काही नसतं. तर आता हे मी माझ्यासाठी तयार करून घेते आणि मी सुद्धा आता जेवायला बसते. तुम्ही सुद्धा या जेवायला आणि चला तर मग. तर या फ्रेंड्स जेवायला. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 1:45 आणि आमच्या इथं जसं की तुम्हाला माहितीच आहे टेम्पोवाला येतो आणि टेम्पोवाले आलेले आहेत. तर आता हे म्हटले की मी जातो सुट्टीच्या दिवशी, नेमके यांना कामं लागलेत. तर हे गेलेले आहेत. सध्या लसूण वगैरे खूप महाग होता मागे आणि आता थोडंसं हलका हलका स्वस्त व्हायला लागलेले आहेत. तर आता हे गेलेले आहेत टेम्पोवाल्याकडं. सो कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग आणि विथ रेसिपी ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि नेक्स्ट ब्लॉग राहणार आहे तर आमच्या दिघीतली जत्रा, तर त्याविषयी असा ब्लॉग राहणार आहे. तुम्हाला जत्रा आम्ही सगळी फिरवू, तर नक्की लाईक करा त्या ब्लॉगला सुद्धा आणि ह्या ब्लॉगला सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज प्लीज. चला तर मग भेटूया जत्रेच्या ब्लॉगमध्ये.